इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लवकरात लवकर MRI सुविधेसह आवश्यक स्टाफ उपलब्ध करून दिला जाईल। त्याचबरोबर रुग्णालयात सौर ऊर्जा सिस्टीम बसवणे, नर्सिंग कॉलेज, त्याचबरोबर स्टाफ निवासासाठी नवीन इमारत उभारणे, रुग्णालयात आवश्यक पोलीस चौकी व कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यास आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्याची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना केल्या। तसेच रुग्णालयात आवश्यक ब्लड बँक व रिक्त विघटन केंद्रही सुरू करण्याचे सुतोवाच त्यांनी केले। आमदार राहुल आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे गोरगरीब सर्वसामान्यांसाठी आधारवड बनले आहे। शासनाने या रुग्णालयास 300 बेडची मान्यता दिली असली तरी या ठिकाणी आवश्यक तो स्टाफ व अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे। त्याचबरोबर आवश्यक औषधांचा पुरवठा व त्यासाठी आवश्यक निधीची तातडीने उपलब्धता करून द्यावी। या ठिकाणी येणारा कोणताही रुग्ण विना उपचार जाणार नाही, यासाठी सर्व सुविधा स्टाफ द्यावा अशी मागणी केली। आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास शासन प्रयत्नशील असल्याचे सांगत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातही आवश्यक MRI सुविधेसह ब्लड बँक व रक्त विघटन केंद्र प्राधान्याने दिले जाईल। त्याचबरोबर आवश्यक स्टाफचीही पूर्तता करून देऊ असे सांगितले। बैठकीस आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील, डॉक्टर अमित सोहनी, अधिसेविका चारुशिल्पा येमल, रुग्णकल्याण समिती सदस्य कपिल शेटके, विजय पाटील, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य सेवा मुंबई आयुक्त, सहसंचालक रुग्णालय, अर्थ व प्रशासन अधीक्षक, अभियंता, राज्य आरोग्य अधिकारी मुंबई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते।